विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा, एका बड्या नेत्यावर चर्चेची जबाबदारी, सूत्रांची माहिती. तर जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये मुंबईत भेट. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंही भुवया आणखी उंचावल्या. महाराष्ट्रात एनडीएमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदार तोडण्याचा प्रयत्न नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चा फेटाळल्या. मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीत परभणीचे आमदार राहुल पाटलांची दांडी. घरी कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकलो नाही असं ठाकरेंना कळवलंय. राहुल पाटलांचं स्पष्टीकरण. तर यापूर्वी झालेल्या बैठकीत सुद्धा पाटील अनुपस्थित. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार. तर अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये ठाकरेंचं हे आंदोलन. राज्यभरातील आंदोलनासंदर्भात आमदारांनी लक्ष घालण्याच्या सूचना. भाजप नेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये भेट. दोघांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. 2 सप्टेंबर रोजी खडसेंचा 75वा वाढदिवस. भाजप नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. नर्मदा प्रकल्पासंदर्भातील बैठकीत हजेरी. महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी देण्याचा बैठकीत निर्णय. तर उत्तर महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फायदा होणार, फडणवीसांची माहिती. कल्याण डोंबिवली वनपंचायतमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्डसह एससीचं बोगस कास्ट सर्टिफिकेट. अंबादास दानवेंचा आरोप. तर मंत्री क्षीरसागरांकडून चौकशीचं आश्वासन. कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू. विधानसभेत राम कदम आक्रमक. कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याचीही मागणी. तर कबुतरांमुळे आईचा मृत्यू झाल्याचा पुरावा द्या, निलेश चंद्र मुनींची मागणी. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन. लोणावळ्याच्या जुना खंडाळा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू. तर 1 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पावसामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे. उद्या पुन्हा शोध मोहीम राबवली जाणार. रत्नागिरीच्या खेडमधील दहिवलीमध्ये भूस्खलन. तर शेलार कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला. वडील आणि मुलाचा मृत्यू. तर 2 महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज. राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता. अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनाची थरारक दृश्य समोर. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना. पुण्यातल्या स्वारगेट मेट्रो स्थानकात अनेक ठिकाणी गळती लागल्याचं समोर. शेकडो कोटींचा खर्च करून सुद्धा प्रशासनाला या ठिकाणी बादल्यांचा आधार घ्यावा लागतोय. शिंदेच्या शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांकडून यामागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. तर नाशिकवरचा ढगफुटीचं संकट टळलं. संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. तर आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापूर. 4 पूल पाण्याखाली. दरम्यान यामुळे पालखी सोहळ्यावर पुराचं सावट. तर 3 दिवसांपासून वसई-विरारसह नालासोपारा परिसर पाण्याखालीच. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. जनजीवनही विस्कळीत. तर नालासोपाऱ्यामध्ये पुराच्या पाण्यातनं वाहून एका मुलाचा मृत्यू झाल्याची ही घटना. मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला. मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ. विहार तलावातनं दररोज सरासरी 90 दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा. हॉर्मुझमधील हल्ल्यांमुळे विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.